उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला वाद जो आहे तो आता विकोपाला चाललेला आहे. मी असं म्हणतोय याचं कारण म्हणजे काल झालेल्या साताऱ्यातील एकनाथ शिंदे यांची सभा. कारण ही सभा नव्हती, हे एक शक्ती प्रदर्शन होतं आणि यांच्यामध्ये एकनाथ शिंदे जे वाक्य बोलले ते फार महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की मला सगळं समजतंय, पण आमच्यामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला मी लोळवण्याचं काम करीन, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आणि एकूण ज्या काही घटना सध्या आपण बघतोय, मग नगरविकास खात्यावर देवेंद्र फडणवीस यांची कशी नजर आहे किंवा याचं कसं लक्ष आहे, काही फायली त्यांनी कशा पद्धतीने आपल्याकडे थांबवून घेतल्या, या सगळ्या जे प्रकरणं आहेत ते अगदी पहिल्यापासूनच या प्रकरणामध्ये मी जात नाही, त्याची उजळणी मी करत नाही. हा संघर्ष जो आहे या दोन नेत्यांमध्ये फडणवीस आणि शिंदे यांच्यामधला संघर्ष आहे. आता नुकताच म्हणजे काल झालेल्या माझ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची बच्चू कडू यांची भेट घेतलेली आहे. बच्चू कडू कोण आहेत तर प्रहारचे सर्व बच्चू कडू यांची एकनाथ शिंदेंनी भेट घेतली. तब्बल अर्धा तास चर्चा झाली आहे आणि या भेटीमध्ये बरंच काही घडलंय. काय घडलंय, काय चर्चा झाली आणि हा नेमका भाजपला धक्का कसा आहे याचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मधला हा सत्ता संघर्ष काही वर्षापासून सुरू आहे. मी सत्ता संघर्ष म्हणतोय, तुम्ही मला दोघेही महायुतीमधले आहेत. होय, हे देखील दोघेही महायुतीत आहे. पण मुख्यमंत्री पदाची जी सत्ता आहे या सत्तेवरनं या दोघांमध्ये संघर्ष जो आहे तो काही लपून राहिलेला नाही आहे. एकनाथ शिंदेच्या मनामध्ये अजूनही आपण मुख्यमंत्री व्हावं हीच इच्छा रुजलेली आहे, ती तत्कूर धरून बसलेली आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही कधी एकनाथ शिंदेचं कुठेही भाषण ऐका, त्याचा एखादा बाईट ऐका, तुम्हाला त्याच्यामध्ये एकदा तरी हा उल्लेख करताना की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी असे निर्णय घेतले की जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा लाडकी बहीण योजना आणली, म्हणजे ते मुख्यमंत्री असताना आपण काय केलं याचा उल्लेख आवर्जून करतात. त्याचबरोबर त्यांचे नेतेसुद्धा जे आहेत ते सुद्धा त्यांच्या बोलण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा होते तेव्हा त्यांनी कशा पद्धतीने कारभार हाकला याचे दाखले देत असतात. थोडक्यात हे एक बिंबवण्याचा प्रकार असतो की एकनाथ शिंदे हे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि आगामी काळात त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशा पद्धतीचं ते एक त्यांच्या मागचं राजकारण असतं. आता त्यामुळे हा सत्ता संघर्ष जो या दोन नेत्यांमधला आहे तो तर आता वाढतोय हळूहळू. आणि एकीकडे आता एकनाथ शिंदेंना सुद्धा हे लक्षात यायला लागलेलं आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये, मग अगदी रायगड पालकमंत्रीपद असू देत, नगर परिषद खात्यामधल्या काही अंतर्गत गोष्टी असू देत, ज्यावर देवेंद्र फडणवीस हे फार काटकशाने लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे अनेक गोष्टी अशा आहेत. साताऱ्यातल्या सगळ्यात मोठ्या झालेलं प्रकरण, या प्रकरणामध्ये ACP होते, त्यांना खरंच निलंबित करण्यात आलं का? खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलं होतं की जे साताऱ्यामध्ये घडलंय ते अत्यंत गंभीर आहे. पालकमंत्र्यांना धक्काबुक्की होते, रक्तबाळ होसपर्यंत त्यांना दांडला धरून त्यांना ओढलं जातंय. अशा स्थितीमध्ये काय करावं, पण ते निलंबित होतात का? तर नाही. उलट आता त्या ACPची बदली ही सांगलीमध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ती सुद्धा त्याच पोस्टरवर करण्यात आलेली आहे. त्यांना कुठेही सत्तेच्या राजेवर पाठवण्यात आलं नाही. म्हणजे थोडक्यात काय की एकनाथ शिंदेंच्या बातमीमध्ये ज्या पद्धतीच्या सगळ्या अडचणी निर्माण करतात त्या सगळ्या अडचणी या देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्याकडून निर्माण केल्या जातात. एकनाथ शिंदेंनी ही माहीत आहे की आपण वारंवार या सगळ्या तक्रारी घेऊन दिल्लीमध्ये जात असतो, अमित शहांना भेटत असतो, त्यांच्याकडे आपण तक्रारी सांगत असतो, पण त्यांचा फारसा परिणाम या राज्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे किमान आपण बोललो ते तिकडून आपल्याला दिलासा देतात, पण राज्यामध्ये तसं काही बदल घडतोय असं दिसत नाही आहे. या सगळ्यांवर एकनाथ शिंदेने एक गोष्ट आता कळलेली आहे की 2029ला भाजप आपल्याला बरोबर ठेवेल का सांगता येत नाही. आपण भाजपबरोबर राहू शकू का असं सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंनी आता असं खात्री वाटायला लागलेली आहे की 2029ला जर खरा आपली स्पर्धा कोणाबरोबर असेल तर ती भाजपबरोबरच असू शकते, हे एकनाथ शिंदेंना आता जाणवायला लागलेलं आहे. आणि त्या दृष्टीने एकनाथ शिंदे हे आता पावलं टाकताय. ते त्यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत काही बदलही करताय. तुम्ही बघितलं असतील की त्यांचे काही संपर्क प्रमुख आहेत. या संपर्क प्रमुखांमध्ये त्यांनी काही बदल केलेले आहेत, तेही आपण बघतोय आहोत. त्याचप्रमाणे मधल्या काळामध्ये आपण एक बातमी बघितली की जे मंत्री कार्यक्षम नाही आहे, जे काम करत नाही आहे, ते भाकरी फिरवणार आहेत. त्यांच्या काही मंत्र्यांना डेचू देण्याच्या तयारीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आहेत. त्याचप्रमाणे काही नेत्यांना सुद्धा त्यांच्या जबाबदारी काढण्याच्या विचारामध्ये एकनाथ शिंदे आहेत. जे नेते पक्षासाठी काम करताय
आणि भरीव काम करताय अशांनाच संधी द्यायची हे एकनाथ शिंदेनी ठाण मांडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्येही ते बदल आपल्याला बघायला मिळतील. पण आता एकनाथ शिंदेनी आणखीन जी गोष्ट करतात ती फार महत्त्वाची आहे. राज्यसभेवर आपण म्हणतो की एकनाथ शिंदेनी धक्कातंत्राचा वापर केला आणि ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी दिली. तुम्ही बघा, ज्योती वाघमारे अत्यंत आक्रमक शैलीमध्ये प्रभावी अशा पद्धतीने मांडणी करणाऱ्या त्या एक नेत्या आहेत. उद्या वेळ पडली तर अंगावर घेऊ शकतात. भाजपवर सुद्धा साडेतोड त्या बोलू शकतात. असं एक नेतृत्व शिंदे यांनी राज्यसभेवर पाठवलेलं आहे. एकनाथ शिंदे आता अशा पद्धतीच्या लोकांना पुढे आणू पाहताय की जे उद्या वेळ पडली तर भाजपबरोबर 2 हात करायला तयार होऊ शकतात. त्यांनी याची कल्पना आहे की आपल्यामध्ये भाजप पक्षामध्ये सुद्धा अशी काही मंडळी आहेत जी आपल्याला दगा-फटका करू शकतात. त्यातला एक उदाहरण म्हणजे आता साताऱ्यातला कैलास महेश शिंदे जे आहेत, जे आमदार आहेत ते खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले आहेत. पण त्यांना या सभेला ते फिरकले नाहीत. ते म्हणतात की मला बोलवलं नाही. खरं तर जेव्हा पक्षाचा प्रमुख नेता त्या शहरामध्ये येत असतो तेव्हा कोणी तुम्हाला आमंत्रण देत नाही. पण महेश शिंदे नाराज आहेत. महेश शिंदेंवर एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना नाराज आहे. त्यामुळे त्यातून महेश शिंदेंनी जे काल वक्तव्य केलेले आहे की मी निवडून येतो, हेही मी माझ्या जोरावर निवडून येतो, मला कोणाची मदत नसते. याचा अर्थ आता साताऱ्यामधल्या तरी एकनाथ शिंदेचे शिवसेनेमध्ये ज्याला आपण म्हणतोय अंतर्गत कलह हा सुरुवात झालेली आहे. महेश शिंदेसारखे अजून एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये असे जे काही पदाधिकारी असतील, नेते असतील, जे काही भाजपला संपर्कात आहेत, ते उद्या कधी एकनाथ शिंदेंना दगाफटका करू शकतात. याची एकनाथ शिंदेंना कल्पना आहे. त्यामुळे अशा सगळ्यांवर मात करत एकनाथ शिंदे आता एक वेगळी मोठ बांधण्याचा विचार करताय. आणि त्यातच आजकाल जी त्यांची भेट घेतली ती बच्चू कडूंची घेतली. म्हणजे बच्चू कडू त्यांच्या भेटीला पण ही भेट जवळपास अर्धा तास झालेली आहे. बच्चू कडू हे कायमच एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे सहकारी समर्थक राहिलेले आहेत. एकनाथ शिंदेंनी जेव्हा मूळ शिवसेनेतले एकनाथ शिंदे बाहेर पडले, जेव्हा ते गुवाहाटीला गेले होते, तेव्हा देखील बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा दिला आणि एकनाथ शिंदेच्या बरोबर त्यांचा कायम सहकार्याच्या भूमिकेमध्ये बच्चू कडू राहिले. त्याचबरोबर बच्चू कडूंची आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आता देखील शेतकरी कर्जमाफीचा एक मोठं आंदोलन हे बच्चू कडूंनीच छेडलं की ज्यासमोर सरकारला झुकावं लागलं. त्याचा आम्ही जून-जुलै महिन्यामध्ये कर्जमाफी करू हे आश्वासन द्यावं लागलं. त्याचनंतर मेळघाटमध्ये देखील आदिवासी जे आहेत, या आदिवासींच्या प्रश्नांवर बच्चू कडू आंदोलन केलं, ज्याची दखल सरकारला घ्यावी लागली. त्यामुळे बच्चू कडूंच्या या कालच्या भेटीकडे आणि त्यांना दिलेल्या ऑफरकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.